पुलगाव येथे काँग्रेस पक्षाच्या संघटन बळकटीसाठी सुरू करण्यात आलेले संघटन सृजन अभियान सध्या तालुका स्तरावर जोरात राबवले जात असून नवीन जिल्हाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर या अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। कार्यकर्त्यांच्या भावना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडून थेट संवाद साधला जात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। या अभियानांतर्गत झारखंड येथील आमदार श्वेता सिंग या पर्यवेक्षक म्हणून पुलगाव व देवळी येथे दाखल झाले असून त्यांनी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी वन टू वन संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली। प्रत्येक कार्यकर्त्याला आपले मत मांडण्याची संधी दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले। पुलगाव व देवळी येथे झालेल्या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विविध सूचना मांडल्या। ग्रामीण भागात काँग्रेसचे जाळे अधिक प्रभावीपणे वाढविण्याची गरज, तरुणांना संधी देण्याची मागणी तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर पक्षाने अधिक आक्रमक भूमिका घ्यावी अशा अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। संघटन सृजन अभियान यामुळे पक्षातील अंतर्गत संवाद वाढला असून कार्यकर्त्यांना थेट वरिष्ठ नेतृत्वापर्यंत आपले मत पोहोचविण्याची संधी मिळत आहे। त्यामुळे आगामी काळात पक्ष संघटना अधिक सक्षम होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान नवीन जिल्हाध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। या निवडीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे विविध इच्छुक उमेदवार सक्रिय झाले असून पक्षातील घडामोडींना वेग आला आहे। एकूणच काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाला पुलगाव व देवळी परिसरात चांगला प्रतिसाद मिळत असून कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष अधिक मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहे। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।